तर उदयनराजेंचा हा वेगळा अंदाज पाहिल्यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहराध्यक्ष यांची ठाणे लोकसभा उमेदवाराबाबत बैठक होणार आहे। तर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक या ठिकाणी सुरू झाल्याचं कळतंय। अधिक माहिती जाणून घेऊया। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय तपशील या बैठकीसंदर्भात? ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। विशेष म्हणजे या बैठकीला गणेश नाईक यासह जितेंद्र आव्हाड तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येते। ठाणे लोकसभा मतदारसंघातून जे विद्यमान शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कदाचित गणेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी सूत्रांची माहिती मिळते। त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध विद्यमान शिवसेनेचे खासदार जे आहेत त्यांची लढत होईल असं एक चित्र सर्वसाधारणपणे राहील। राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि ती जागा जिंकण्यासाठी महत्वाचे उमेदवार उभे करणं, त्या जिल्ह्यातले सगळ्यात मोठा मातब्बर नेता उभा करण्याची रणनीती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेली आहे असं समजतं। त्यानुसार गणेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि काही दिवसांमध्ये पुढच्या नाव अधिकृत जाहीर होईल असं सूत्रांची माहिती कळते। या अनुषंगाने ही बैठक असल्याचं समोर येतं। अगदी सागर, आणि आता नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नागपूर मेट्रोचं याच महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण लवकरच होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती 2 नव्या मार्गावर आजपासून ट्रायल रन देखील सुरू होणार आहे। ही ट्रायल रन खापरी ते सीताबर्डी आणि हिंगणा ते सुभाषनगर या मार्गावर घेण्यात येईल। तर 14 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या या ट्रायल रन नंतर RDSO तर्फे 19 किलोमीटर मार्गाचं देखील परीक्षण करण्यात येणार आहे आणि यामध्ये धावत्या मेट्रोच्या कोचेस, ब्रेक सिस्टीम, स्पीड आणि इतर सुविधांची देखील पाहणी करण्यात येणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर प्रवीण मुधळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। प्रवीण, कधीपर्यंत मेट्रो जी आहे ती नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे? स्वाती, 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात येणार आहे आणि नागपूर मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। तत्पूर्वी म्हणजे 25 तारखेपर्यंत नागपूर मेट्रोला पूर्ण काम म्हणजे बर्डीपर्यंत रेल्वे आणून दाखवायची आहे आणि RDSOचं सर्टिफिकेट मिळवून घ्यायचं आहे। त्यामुळे आता आजपासूनच हे ट्रायल रन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि उद्या RDSO येणार आहे आणि ते सुद्धा इन्स्पेक्शन करणार आहे। नागपूर मेट्रो ही धावू लागलेली आहे, 1 वर्ष झालेलं आहे। त्या ठिकाणी जॉय राईड सुरू आहे, पण आता विमानतळ ते बर्डी हा जो मार्ग तयार झाला आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकचं काम असेल, रुळांचं काम असेल ते संपूर्ण झालेलं आहे। फक्त आता RDSO सर्टिफिकेट मिळालं, जॉय या ठिकाणी टेस्ट ड्राईव्ह झाली की ही ट्रेन सुरू होणार आहे। त्यामुळे या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की 26 ते 29 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येतील आणि नागपूर मेट्रोचं लोकार्पण होणार आहे। त्यामुळे मुंबई पाठोपाठ तिकीट काढून महाराष्ट्रातले नागपूरकर हे नागरिक सर्वात आधी मेट्रोत बसू शकतील। अगदी, त्यामुळे निश्चितच एक दिलासा देणारी बातमी नागपूरकरांसाठी आपण म्हणू शकतो। धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी।